ठरलं होतं, त्या मोर्चाला नेतृत्व नव्हतं, त्यामुळे सरकार सक्सेस झालं मोर्चे फोडण्यामध्ये. त्याला नेतृत्व चेहरा नव्हता ना, मग यांनी सोयीस्करपणे राजकीय पुढारी पुढे घालून त्याला चेहरा दिला राजकीय पक्षाच्या लोकांचा, आणि सरकार सक्सेस झालं मोर्चे फोडण्याकरता. आता कोणी फुटत नाही, ही सरकार सगळ्यात मोठी अर्थ झालेली आहे, कारण आम्हाला चेहरा भेटलेला आहे, आम्हाला नेतृत्व भेटलेलं आहे, आम्हाला प्रामाणिक चेहरा, प्रामाणिक नेतृत्व आणि समाजाकरता सर्वस्वी वाहून देणारं नेतृत्व भेटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील सरकार हादरलेलं आहे, सरकारने निवडणुकीपुढे ढकललेलं आहे, हेच आमचं यश आहे. पुन्हा एकदा सांगतो, 55 लाख लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहे, हे आमचं यश आहे. बऱ्याच मुलांना नोकरी लागली, हे आमचं यश आहे. समाज एकजूट झाला, हे आमचं यश आहे. आम्हाला चेहरा भेटला, हे आमचं यश आहे. सरकार पुरतं हादरलेलं आहे, सरकारला पातळी थोडी झालेली आहे. लक्षात ठेवा, लोकसभेला फक्त म्हणले होते यांना पाडा, तुम्हाला पाडून टाकलं. आता विधानसभा आहे, विधानसभेत जर दादा नाव घेतलं, तुमच्या 5 पिढ्या देखील उभा राहणार नाही, असं तुमचं डिपॉझिट जप्त राहणार नाही. लक्षात ठेवा, मीच नाही, अखंड मराठा समाज, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा मूक मोर्चा, सर्व समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे, होता आहे आणि राहणार. नक्कीच जो संघर्ष आहे राऊत आणि जरांगे यांचा मधला, त्यामध्ये या मराठा बांधवांच्या या भावना होत्या, आणि आमचा एकच नेता आहे किंवा एकच नेतृत्व आहे, ते सोडून दुसरं कुठलंही नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या भावना तशा आपल्याला पाहायला मिळतात, आणि मराठा बांधव या संपूर्ण घटनेवर जेवढा त्यांच्यामध्ये संघर्ष आहे, तेवढा मराठा बांधवांच्या मनामध्ये देखील खदखद आपल्याला पाहायला मिळते. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. एकीकडं आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आपली लढाई लढत आहेत, तर दुसरीकडे राजेंद्र राऊत बार्शीचे जे अपक्ष आमदार आहेत ते देखील मराठा आरक्षणासाठी आपली बाजू मांडतायत. त्यांनी देखील आंदोलन सुरू केलंय. मात्र मनोज जरांगे पाटील आणि राऊत यांच्यातला जो संघर्ष आहे तो तीव्र होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांना ओळखलं जातं, किंवा मराठा आरक्षणाच्या साठी त्यांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे. मात्र आता राऊत ही देखील आंदोलनाला बसलेत, त्यांची मागणी तीच आहे. मात्र दोघांमध्ये जो संघर्ष आहे तो पाहायला मिळतोय, एकमेकांवरती टीका होतीये. तर जरांगे पाटील सांगतायत की राऊत यांचं जे आंदोलन आहे किंवा ते जे प्रयत्न करतायत ते राजकीय आहे, तर राऊत यांच्याकडून देखील अनेक प्रयत्न केले जात आहेत किंवा वेगवेगळे टीका टिप्पणी जरांगे पाटील यांच्या विरोधात केली जाते. माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नेमका मराठा समाजाला नेता कोण आहे, मराठा समाजाचं नेतृत्व आता कोण करणार आहे, मराठा समाजाचा नेता कोण आहे, नक्की राऊत आहेत की मग जरांगे पाटील आहेत? तर आपण मराठा बांधवांसोबत बोलूनच त्यांच्या मनातलं काय, त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊया. काय एकीकडे राऊत सुद्धा आता आंदोलनाला बसलेत, जरांगे पाटील आपली भूमिका मांडतायत, नक्की नेता कोण? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मी अगोदर या तमाम आपल्या IBN लोकमतच्या माध्यमातून तमाम मराठ्यांना, तमाम समाज बांधवांना एक सांगू इच्छितो, मराठ्यांचा नेता कोणीच नाही. संघर्ष योद्धा स्वतःला समाजाचं लेकरू म्हणतात. समाज हा माझा मायबाप आहे, मी नेता नाही, मी समाजाचं लेकरू आहे, हे दादांनी संबोधलेलं आहे. त्यामुळे नेता कोणीच नाही आहे. आणि हा राजेंद्रराव जो बसलेला आहे बार्शीला, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करतोय, आजपर्यंत झोपला होता का? हा कर भाऊ, कुठे गेला तू का झोपला होता का तू आजपर्यंत? हा, मराठा आरक्षण लढा आजचा लढा नाहीये, हा लढा गेल्या अनेक दशकांचा लढा आहे. अनेक समाज बांधवांनी याच्यामध्ये स्वतःला खर्ची घातलेला आहे. आणि जरांगे पाटलांच्या समर्थ नेतृत्वामध्ये जेव्हापासून ही लढाई सुरू झाली तेव्हापासून अनेक तरुणांचे कुणबीचे दाखले मिळाले आहेत, सर्टिफिकेट त्यांना मिळाले, त्यांचं भलं झालं, त्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. हे मी सांगत नाही, हा सोशल मीडिया सांगतो, सोशल मीडिया बोलतो. बऱ्याच तरुणांना आरक्षण मिळालेलं आहे केवळ आणि केवळ जरांगे पाटलाच्या पुढाकारामुळं, जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं. मी पुन्हा स्पष्ट करतो, जरांगे पाटील स्वतःला समाजाचं लेकरू मानतात. समाज हा माझा मायबाप आहे, त्यामुळं नेता फिता कोणी नाही. नेता नाही, पण नेतृत्व कोणाचं? जरांगे पाटलाचं नेतृत्व केवळ आणि केवळ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. हे असे आमदार गिमदार किती गेले हो स्वतःचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी. यांना आता बोंबलं, आज तर कुठे गेलता आमदार राजा राऊत? बरं, ते देखील मराठा आरक्षणासाठीच आपली बाजू मांडतायत, मग ते का नेतृत्व, त्यांचं नेतृत्व का नकोय आणि जरांगे पाटलाचं का हवंय? कारण की हे राजकीय पक्ष याचे आहे, यांना भाजपचा पाठिंबा आहे. आणि राहिली गोष्ट, मी त्यांना आहे ना कमीत कमी आतापर्यंत 200 फोन केला असेल. त्यांचा नंबर आहे 98 50 33 33 88. हा पाठ झालेला आहे माझा.
म्हणजे यांना इतकं फोन केले की मला त्यांना जाब विचारण्यासाठी, पण त्यांनी काही माझा फोन घेतला नाही. आणि त्यांनी त्यांना बघा ठीक आहे, ते एक आमदार असतील, त्यांचा सन्मान असेल, पण त्यांनी तिथलं एक सामान्य मराठा तरुणाला मारहाण केलेली आहे त्यांच्या मुलांनी. त्यांनी एवढी दादागिरी करणार म्हणजे हे जे मराठा समाजावर म्हणजे दादागिरी अन्याय करतात, त्यांना मराठा समाजाचं कसं नेतृत्व स्वीकारावं आम्ही? आमचे जे आहेत आदर्श आणि ते सगळं बघा, शिवाजी महाराजांच्या नंतर किंवा कोणत्याही मराठा नेत्याच्या नंतर आम्ही आज सर्वात जास्त मानत असेल तर फक्त मनोज जरांगे पाटील. त्यांच्याशिवाय आम्हाला कोणताही नेता नाही आणि त्यांच्याशिवाय कोणताही मराठा समाजासाठी लढणारं लेकरू नाहीये. आम्ही आज त्यांच्या पाठीमागे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. सर्वांची भूमिका आहे, तुमची काय भूमिका आहे? मराठा आंदोलन असेल, मराठा मोर्चे असेल, तेव्हापासून आपण सक्रिय आहात, या संपूर्ण प्रक्रियेत आपण आहात. तुमची काय भूमिका आहे? राजेंद्र राऊत जे करतायत ते देखील मराठा समाजासाठी आहे, जरांगे पाटील करतायत ते देखील मराठा समाजासाठी आहे. मात्र मराठा समाजामध्ये आता नेतृत्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते का? राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटलांची बराबरी होऊ शकत नाही. अगदी राजेंद्र राऊत हा राजकीय पक्षाचा बळी गेलेला, बळी पकडलेला बळी येतो. त्याला ठरवून केलेला कार्यक्रम आहे त्याचा. राजेंद्र राऊतने आतापर्यंत 4 पक्ष ओलांडलेले आहेत, 4-5 पक्ष ओलांडून तो इकडे आलेला आहे. आणि सध्या 2-4 वेळा फक्त मनोज जरांगे पाटलाकडे आला, अंतरवलीला आला, अंतरवली आल्यानंतर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेही कोणाच्या बरोबर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला? सत्ताधारी सरकारच्या बरोबरच. सत्ताधारी सरकारच्या बरोबर जर तुला जर एवढी इच्छा आहे, एवढं जर करायचं असेल तर राजीनामा देऊन टाक ना. आजपर्यंत का राजीनामा नाही दिला? मागील वर्ष 2016च्या अगोदरची जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस आम्ही हर्षवर्धन जाधवला राजीनामा द्यायला लावला होता. तेव्हाच आमच्या आंदोलनामध्ये आहे. ही आंदोलन आम्ही जे छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं होतं त्यावेळेस. या ठिकाणी जर राऊतला असं जर वाटत असेल तर मला आंदोलन करायचं, मला नेतृत्व करायचं, कोण नेतृत्व देणार आहे तुला अशा थर्ड क्लास माणसाला? असं जो विकून येणाऱ्या सगळ्या जमिनीवर डल्ला मारणारा, त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणारा अशा प्रकारचा तो माणूस आहे. आणि 4 पक्ष वळून येणारा अशा प्रकारच्या त्या संजय राऊत, कोण तो राऊत आहे, त्याला लातानी मारल्याशिवाय राहणार नाही. कारण 30-30 वर्ष 35-35 वर्ष झालेत आम्ही या मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये काम करत आहोत. काय माहिती त्याला? काय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारच्या GR नुसार त्यांनी दिलाय? 1 जून 2004चा GR काय आहे? 1999ची परिस्थिती काय आहे? 1994ची परिस्थिती काय आहे? सांगावं त्याने. त्यांनी समोर येऊन बसावं. बुद्धिवंताच्या याच्यामध्ये वस्तू म्हणतो ना तो तू समोर येऊन, आमच्या समोर येऊन अभ्यासाच्या बस आणि तू बोल. आणि तू जर एक आंदोलन केलेलं असेल, दाखवलं असेल तर आम्ही बोलू तुला. एकही आंदोलन न करता डायरेक्ट मोर्चामध्ये आलेला असं पांडुळाच्या अवलादी आहेत मध्ये या. आणि या सगळ्या कोणी सोडलेल्या आहेत? या फडणवीसांनी सोडलेल्या अवलादी आहेत, या बीजेपीने सोडलेल्या अवलादी आहेत. आणि मराठा जे योद्धा जरांगे पाटलाचं आंदोलन चालू आहे, ते आंदोलन कोणीही छेडू शकत नाही. कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला हात आणि गालबोट लावू शकत नाही. याची तर काय कुवत आहे, याची काही हिंमत नाही. आम्ही त्याला बघून घेऊ, ते दाखवून देऊ आम्ही त्याला काय ते आम्ही सुद्धा. म्हणून मराठा आणि मराठवाड्याची जी चळवळ आहे, जी महाराष्ट्रातली चळवळ आहे, ती मराठवाड्यातूनच चालू होते आणि तिथंच संपणार, तिथूनच निर्णय होणार. नेमकं नेतृत्व कोणाचं मराठा समाजासाठी? नेतृत्व तर जग जाहीर झालेलं आहे आता की महाराष्ट्रामध्ये अखंड मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा हे नेतृत्व हे मनोजदादा जरांगे पाटलांचं आहे. जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा षड्यंत्र केलं जातं. आता ही 18वी ते 20वी वेळ ही षड्यंत्र करण्याची, पण यशस्वी ते झालेले नाहीत. ते आमदारांना उपोषणाला बसवायची वेळ आणलेली आहे. आता काही दिवसांनी खासदाराला सुद्धा उपोषणाला बसवायची हे वेळ आणतील. हे जे पूर्ण जे षड्यंत्र करून मनोजदादा जरांगेला कसं बदनाम केलं जाईल, त्यांचं आंदोलन कसं मोडीत काढलं जाईल आणि मराठा क्रांती मोर्चा असेल, अखंड मराठा समाज असेल, यांचं त्यांच्यापासून कसं दुर्लक्ष केलं जाईल, हेच फक्त ही गव्हर्नमेंट, ही सरकार, बीजेपी सरकार हे त्यांना पुरस्कृत लोक पाठवून त्यांना बदनाम करण्याचं काम करतंय. पण आम्ही कधीही मागे हटणार नाही. आम्ही शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत एकनिष्ठतेने राहू. तुम्हाला कोणाचं नेतृत्व आवडतं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी? गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाचं हे आरक्षणासाठी काम चालू आहे आणि बरेच वेळेस आम्ही नेतृत्व हे करण्याचं काम केलंय. पण आता जे आम्हाला नेतृत्व भेटलंय ते मनोजदादा जरांगे पाटील यांचं नेतृत्व भेटलेलं आहे आणि ते आता सर्व समाजाने मान्य केलेलं आहे. तुमचं काय मत आहे मराठा आरक्षणाच्या नेतृत्वाबद्दल? माझं मत हे की नेता आम्ही तुम्ही कोणी ठरवत नाही, नेता हा समाज ठरवतो. 6 कोटी मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर जरा कोणाला
मानत असेल तर माननीय मनोजदादा जरांगे पाटील मराठ्याच्या मनातलं काळीच म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. अरे हे राजेंद्र राऊत सारखे भाडखाऊ 50-50 खोट्यावर विकणारे अवलादी ह्या कितीही समाजात येऊन कितीही आंदोलन करावं, समाजाला माहिती आहे नेता कोण आहे आणि अभिनेता कोण आहे. त्याच्यामुळं असे भाडखाऊ कितीही वेळेस आंदोलन करावं, उपोषणाला बसावं, सकल मराठा समाज यांना बळी पाडणार नाही. आणि वेळ आल्यावर आम्ही त्यांना दाखवून देऊ. आता तो निवडून आला ना, अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की समाजाने एकदा जरा ह्याच्यात मनात घेतलं, पंकजा मुंडे असल, सुप्रिया आपले ही पवार असल, रावसाहेब दानवे असल, असे लोक आम्ही माजी करून टाकले. यांना माजी करायला समाजाला वेळ लागणार नाही. आजूक बी वेळ आहे, त्यांना शानपणा आहे. ह्या दादाकडे पाय पडा, दादाचे दादा मोठ्या मनाचे, दादा तुम्हाला माफ करल आणि सकल मराठा समाज बी माफ करल दादाचे जर पाय पडले तर. नाही तर तुमची गय नाही, तुम्ही माझी झाल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाबाबत तुमचा नेता कोण? जरांगे पाटील. तुमचं उत्तर काही वेगळं सगळ्यांपेक्षा. लातूरचा आहे, आमचा पण नेता जरांगे पाटीलच. वेगवेगळे नेते आरक्षणासाठी उभे राहत आहेत, वेगवेगळे नेते आवाज उठवत आहेत, मग जरांगे पाटीलच का? नाही, आमचे इथं नेतृत्व सगळं मराठा समाजाचंच आहे, तरी पण आम्ही जे जरांगे पाटील म्हणतील तेच करणार आहे. जर मागण्या एक आहेत, मराठा समाजाचे दोन्ही आहेत, तर मग हे असं 2-2 ठिकाणी मागण्या कशासाठी होत आहेत आणि यामागे तुम्हाला काय वाटतं? स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही चाललेली धडपड आहे. हा केविलवाना प्रयत्न ह्या राजेंद्र राऊतचा आहे. स्वतःचं राजकीय अस्तित्व, त्याला आमदारकी टिकवायची आहे म्हणून देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर, पक्षाच्या सांगण्यावरून सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चालवलेला हा मराठा आरक्षणाचा महायज्ञ हा बदनाम करण्याचं षडयंत्र यांचं आहे. राजेंद्र राऊत हे षडयंत्र बदनाम करण्यासाठी षडयंत्र करतात असं डायव्हर्ट करायचं यांना, पुरस्कृत आहे ना यांना. जरांगे पाटलांच्या समर्थ नेतृत्वामध्ये जो महायज्ञ उभा राहिलेला आहे तो डायव्हर्ट करायचा यांना. डायव्हर्ट करायचा प्रयत्न मी काय म्हणतो, आजपर्यंत राजेंद्र झोपला होता का? राजेंद्र राऊत झोपला होता का? कुठे गेलता इतके दिवस? मराठा आरक्षणाचे किती केस दाखल आहे? त्याला किती आंदोलन केले मराठा आरक्षण करता? त्यांना सांगावं, जग जाहीर त्यांना सांगावं. आज का त्याला जागा झोपी उठायची? आज कसा जागा झाला तो? कुठे गेलता इतके दिवस? त्याच्यामुळं हा यज्ञ आहे, या यज्ञामध्ये जर कोणी हात घालील ना, तुमचे हात भाजल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही भांडगुळ हा शब्द वापरलाय, काय एवढा राग वाटतो? रागाचा संबंध आहे ती अवलादच भांडगुळाची आहे. कारण 4 पक्ष जो बदलून येतो त्याला समाजाचं काय देणं घेणं? पक्षाची देणं घेणं देणार नाही, त्याला पक्ष समाजाचंही काय देणं घेणं नाही. फक्त समाज विकायचा, समाज विकून त्याच्यावर काय लोणी मिळेल ते लोणी खाण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारच्या जे अवलादी, त्याच्या प्रकारच्या अवलादीमधला एक असणारा आमचा हा ते राऊत आहे. आणि म्हणून त्याला भांडगुळ म्हणलं. भांडगुळ सुद्धा शब्द त्याला जरा कमी आहे, कारण हा शब्द सुद्धा त्याला वाईट वाटणार. अशा प्रकारचे समाजामध्ये खंडूची खोपड्याच्या अवलादी आहेत ना, या खंडूची खोपड्याच्या अवलादी बऱ्याच निर्माण होतील, परंतु त्या ठोकून काढल्याशिवाय समाज राहणार नाही. कारण यांचा समाजाशी काही देणं घेणं नाही. ते आणि समाजामध्ये कुठेही नाहीत. फक्त त्यांच्या पक्षाच्या नेत्याला गोडवे गाण्यासाठी, त्यांच्या पक्षाला खुश करण्यासाठी ही मराठ्यांच्या खोपड्याच्या अवलादी आमच्यामधल्या आहेत, पिसळाच्या अवलादी, पण त्यांना सुद्धा ठोकून काढल्याशिवाय आम्ही राहणार. मुळात काय झालं माहितीये का? मुळामध्ये ज्या वेळेस 9 ऑगस्ट 2016ला मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते संपूर्ण राज्यामध्ये, सरकार हादरलं होतं. त्या मोर्चाला नेतृत्व नव्हतं, त्यामुळं सरकार सक्सेस झालं मोर्चे फोडण्यामध्ये. त्याला नेतृत्व चेहरा नव्हता ना, मग यांनी सोयीस्करपणे राजकीय पुढारी पुढे घालून त्याला चेहरा दिला राजकीय पक्षाच्या लोकांचा, आणि सरकार सक्सेस झालं मोर्चे फोडण्याकरता. आता कोणी फुटत नाही, ही सरकार सगळ्यात मोठी अर्थ झालेली आहे. कारण आम्हाला चेहरा भेटलेला आहे, आम्हाला नेतृत्व भेटलेलं आहे, आम्हाला प्रामाणिक चेहरा, प्रामाणिक नेतृत्व आणि समाजाकरता सर्वस्वी वाहून देणारं नेतृत्व भेटलेलं आहे मनोज जरांगे पाटील. सरकार हादरलेलं आहे, सरकारने निवडणुकीपुढे ढकललेलं आहे, हेच आमचं यश आहे. पुन्हा एकदा सांगतो, 55 लाख लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहे, हे आमचं यश आहे. बऱ्याच मुलांना नोकरी लागली, हे आमचं यश आहे. समाज एकजूट झाला, हे आमचं यश आहे. आम्हाला चेहरा भेटला, हे आमचं यश आहे. सरकार पुरतं हादरलेलं आहे, सरकारला पातळी थोडी झालेली आहे. लक्षात ठेवा, लोकसभेला फक्त म्हणले होते यांना पाडा, तुम्हाला पाडून टाकलं. आता विधानसभा आहे, विधानसभेत जर दादा नाव घेतलं तुमच्या 5 पिढ्या देखील उभा राहणार नाही.
असं तुमचं डिपॉझिट जप्त कसं राहणार आहे? लक्षात ठेवा, मीच नाही, अखंड मराठा समाज, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा मूक मोर्चा, सर्व समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे, होता आहे आणि राहणार. नक्कीच जो संघर्ष आहे राऊत आणि जरांगे यांचा मधला, त्यामध्ये या मराठा बांधवांच्या या भावना होत्या आणि आमचा एकच नेता आहे किंवा एकच नेतृत्व आहे ते सोडून दुसरं कुठलंही नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या भावना तशा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मराठा बांधव या संपूर्ण घटनेवर जेवढा त्यांच्यामध्ये संघर्ष आहे तेवढ्या मराठा बांधवांच्या मनामध्ये देखील खतखत आपल्याला पाहायला मिळते. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. एकीकडं आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आपली लढाई लढत आहेत, तर दुसरीकडे राजेंद्र राऊत बार्शीचे जे अपक्ष आमदार आहेत ते देखील मराठा आरक्षणासाठी आपली बाजू मांडतायत. त्यांनी देखील आंदोलन सुरू केलंय. मात्र मनोज जरांगे पाटील आणि राऊत यांच्यातला जो संघर्ष आहे तो तीव्र होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांना ओळखलं जातं किंवा मराठा आरक्षणाच्या साठी त्यांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे. मात्र आता राऊत हे देखील आंदोलनाला बसलेत, त्यांची मागणी तीच आहे. मात्र दोघांमध्ये जो संघर्ष आहे तो पाहायला मिळतोय, एकमेकांवरती टीका होतीये. तर जरांगे पाटील सांगतायत की राऊत यांचं जे आंदोलन आहे किंवा ते जे प्रयत्न करतायत ते राजकीय आहे, तर राऊत यांच्याकडून देखील अनेक प्रयत्न केले जात आहेत किंवा वेगवेगळे टीका टिप्पणी जरांगे पाटील यांच्या विरोधात केली जाते. माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नेमकं मराठा समाजाला नेता कोण आहे, मराठा समाजाचं नेतृत्व आता कोण करणार आहे, मराठा समाजाचा नेता कोण आहे, नक्की राऊत आहेत की मग जरांगे पाटील आहेत? तर आपण मराठा बांधवांसोबत बोलूनच त्यांच्या मनातलं काय, त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊया. काय एकीकडे राऊत सुद्धा आता आंदोलनाला बसलेत, जरांगे पाटील आपली भूमिका मांडतायत, नक्की नेता कोण? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मी अगोदर या तमाम आपल्या IBN लोकमतच्या माध्यमातून तमाम मराठ्यांना, तमाम समाज बांधवांना एक सांगू इच्छितो, मराठ्यांचा नेता कोणीच नाही. संघर्ष योद्धा स्वतःला समाजाचं लेकरू म्हणतात. समाज हा माझा मायबाप आहे, मी नेता नाही, मी समाजाचं लेकरू आहे, हे दादांनी संबोधलेलं आहे. त्यामुळे नेता कोणीच नाही आहे. आणि हा राजेंद्रराव जो बसलेला आहे बार्शीला, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करतोय, आजपर्यंत झोपला होता का? हा कर भाऊ, कुठे गेला तू का झोपला होता का तू आजपर्यंत? हा, मराठा आरक्षण लढा हा आजचा लढा नाहीये, हा लढा गेल्या अनेक दशकांचा लढा आहे. अनेक समाज बांधवांनी याच्यामध्ये स्वतःला खर्ची घातलेला आहे. आणि जरांगे पाटलांच्या समर्थ नेतृत्वामध्ये जेव्हापासून ही लढाई सुरू झाली तेव्हापासून अनेक तरुणांचे कुणबीचे दाखले मिळाले आहेत, सर्टिफिकेट त्यांना मिळाले, त्यांचं भलं झालं, त्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. हे मी सांगत नाही, हा सोशल मीडिया सांगतो, सोशल मीडिया बोलतो. बऱ्याच तरुणांना आरक्षण मिळालेलं आहे केवळ आणि केवळ जरांगे पाटलाच्या पुढाकारामुळं, जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं. मी पुन्हा स्पष्ट करतो, जरांगे पाटील स्वतःला समाजाचं लेकरू मानतात. समाज हा माझा मायबाप आहे, त्यामुळं नेता फिता कोणी नाही. नेता नाही पण नेतृत्व कोणाचं? जरांगे पाटलाचं नेतृत्व केवळ आणि केवळ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. हे असे आमदार गिमदार किती गेले हो स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यासाठी. यांना आता बोंबलं, आजपर्यंत कुठे गेलता आमदार राजा राऊत? बरं, ते देखील मराठा आरक्षणासाठीच आपली बाजू मांडतायत. मग ते का नेतृत्व, त्यांचं नेतृत्व का नकोय आणि जरांगे पाटलाचं का हवंय? कारण की हे राजकीय पक्ष याचे आहे.